तर पतीशी संबंधित एका प्रकरणातील निकालासाठी आपण धनंजय मुंडेंना 17 लाख रुपये दिले असा खळबळजनक आरोप नागपूरच्या रहिवासी रंजना नागपूरकर यांनी केला। या प्रकरणी रंजना नागपूरकर यांनी आर्थिक गैरव्यवहार आणि धमकी संबंधीचे आरोप बीडच्या परळीतील कैलास फड आणि निखिल फड या पितापुत्रावर सुद्धा केले होते। त्यावर संबंधित महिलेला आपण ओळखतही नसल्याचा दावा फड पितापुत्रानं प्रसार माध्यमांसमोर केलेला आहे। या प्रकरणी पोलिसांनी आपले कॉल डिटेल्स आणि मोबाईल लोकेशन तपासायची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। आपला आणि धनंजय मुंडेंचा या प्रकरणाशी कुठलाही संबंध नसल्याचं त्यांनी सांगितलंय। तर आपल्या बदनामी प्रकरणी रंजना नागपूरकर यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा फड पितापुत्रांना दिलेला आहे। पाहूयात नेमकं काय प्रकरण आहे। धनंजय मुंडे पुन्हा चर्चेत। फड बाप लेकानं रंजना नागपूरकरांचे आरोप फेटाळले। रंजना नागपूरकर खोटं बोलत असल्याचा फड यांचा दावा। मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंनी रंजना नागपूरकर यांचे 17 लाख रुपये हडप केल्याचा आरोप करून एकच खळबळ उडवून दिली होती। जरांगे पाटील यांनी आरोप केल्यानंतर रंजना नागपूरकर या माध्यमांसमोर आल्या। गृह खात्यात असलेल्या पतीचं निलंबन रद्द करण्यासाठी आपण धनंजय मुंडेंना 17 लाख रुपये दिल्याचा दावा रंजना नागपूरकर यांनी केला होता। पैसे देऊनही काम झालं नाही म्हणून जेव्हा पैसे मागितले तेव्हा आपल्या गळ्याला कैलास फड आणि निखिल फड या पितापुत्रांना पिस्तूल लावून जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप त्यांनी केला होता। मी इकडून तिकडून रडून भागून सोनं नाणं वीक वाक नातेवाईकांचे सोनं गहाण ठेवून त्यांना 8 लाख एक दिले, 9 लाख एक दिले। धनंजय मुंडेच्या घरी नेऊन तेलाच्या खरड्याच्या डब्यात। कुठल्या घरात, मुंबईच्या की नाही, तिथल्या परळीच्या जीना होता आणि त्याची आई होती, बहीण होती, त्याचा चुलत भाऊ होता, पिता पुत्र दोघेही होते, कैलास फड निखिल फड। करुणा मुंडेंनी या प्रकरणावरून पुन्हा धनंजय मुंडेंवर आरोप केले। धनंजय मुंडेंनी रंजना नागपूरकर सह अनेक महिला आणि निष्पापांची फसवणूक केल्याचा आरोप करुणा मुंडेंनी केलाय। परळीची जनता किती दिवस अशा भ्रष्टाचारांना निवडून देणार असा सवालही करुणा मुंडेंनी केलाय। कधीपर्यंत असे भ्रष्टाचारी लोकांना तुम्ही निवडून देणार आणि काय चालू आहे? आज असंच एक नाहीये, फक्त परली नाहीये, असे सगळे ठिकाणी असंच सुरू आहे। रंजना नागपूरकरांनी रविवारपासून आमरण उपोषणाला बसण्याची घोषणा केली आहे। धनंजय मुंडेंनी घेतलेले पैसे परत द्यावेत अशी विनंती रंजना नागपूरकर यांनी केली आहे। एसपी साहेबांना आमरण उपोषणाची मी दिली, तहसील समोर पण उपोषण करणारे आमरण उपोषणावर मी रविवारपासून उद्यापासून बसत आहे। दुसरीकडे कैलास फड आणि निखिल फड यांनी रंजना नागपूरकर यांचे आरोप फेटाळून लावले। रंजना नागपूरकर यांचे आरोप खोटे असून त्यांच्यावर आपण अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं फड पितापुत्रांनी म्हटलंय। त्या महिलेला मी ओळखत नाही, माझा मुलगा ओळखत नाही आणि आदरणीय धनंजय मुंडे साहेब सध्या ओळखत नाहीत। मी विनंती करतो की या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे। धनंजय मुंडेंवर गेल्या 1.5 वर्षांमध्ये वेगवेगळे आरोप झाले। या आरोपांमुळे त्यांना मंत्रिपद सोडावं लागलं। अजितदादांच्या निधनानंतर बदललेल्या समीकरणात धनंजय मुंडे यांना नवी जबाबदारी मिळण्याची शक्यता होती। त्यातच आता रंजना नागपूरकर यांनी आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप धनंजय मुंडेंवर केलाय। या आरोपांतून स्वतःची सुटका करून घेण्याचं आव्हान धनंजय मुंडे यांच्या समोर असणार आहे। दिलीप राठोडसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।